नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एक छान अशी खमंग काळ्या वाटणाची भाजी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव कप सुक्या खोबऱ्याचा तुकडे घेतले आहेत, तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। 2 मीडियम साइजचे कांदे घेतले आहेत, एक छोटासा टोमॅटो, 1 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि एक मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे। कांद्याला थोडंसं असं मी फोडून घेतलं आहे, म्हणजे मग आपला कांदा छान असा भाजला जाईल, कारण आपण याला आज डायरेक्टली गॅसवरती भाजणार आहोत। टोमॅटोला सुद्धा थोडंसं इथे मी प्लस साइन मध्ये थोडंसं कट करून घेतलं आहे, म्हणजे ते सुद्धा छान असं भाजलं जाईल। तर सुरुवातीला गॅसवरती इथे मी कांदा भाजून घेते आणि या गॅसवरती कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती खोबरं भाजून घेऊया। कांद्याला छान असं अलटून पलटून चिमट्यानं भाजून घ्यायचं आहे। तर इथे दुसऱ्या गॅसवरती तवा ठेवला आहे, तव्यावरती मी इथं खोबरं टाकून घेतलं। बिना तेलाचं आपल्याला खोबऱ्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। खोबऱ्याला भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। कांदाही ऑलमोस्ट आपला छान असा भाजला गेला आहे, फोडल्यामुळे छान असा आतपर्यंत भाजला जातो कांदा। सेम पद्धतीने दुसराही कांदा भाजून घेते आणि दुसऱ्या गॅसवरती टोमॅटो भाजून घेत आहे। सेम जसा आपण कांदा भाजला त्याच पद्धतीने टोमॅटोला सुद्धा भाजून घ्यायचं। पाहू शकता मस्त असं टोमॅटो सुद्धा भाजला गेला आहे, अलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत हे टोमॅटो कांदा मस्त। तर हा सगळा जो मसाला आहे याला थंड होण्यासाठी आपण जरा वेळ साईडला ठेवून देणार आहोत। तोपर्यंत आपण इथं वांगी कट करून घेऊ, कारण आज आपण ब्लॅक ग्रेव्ही वांग्याची बनवणार आहोत। तर त्यामुळे इथं आता वांगी कट करून घेऊया। थंडीमध्ये मस्त असे वांगी भेटतात, वांगीच काय सगळ्या भाज्या भेटतात थंडीमध्ये खूप छान अशा फ्रेश। तर इथे मी पाव किलो वांगे घेतले आहेत। आता यांना आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यावरती जे काटे किंवा जे खराब असतं पार्ट तो काढून घ्यायचा आहे। तर आता कट जे करायची पद्धत आहे ती तुम्ही तुमच्या प्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे यांना कट करून घ्या। मी याच्या अगोदर काटे असे काढून घेते आणि मग नंतर थोडासा देठ कट करून घेते आणि मग याला कट करून पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मी याला इथं प्लस साइन मध्ये कट करून घेत आहे, म्हणजे आतमध्ये आपल्याला दिसतं की किडा वगैरे आहे की नाही। तर मी इथं 2 कट मारून घेतलेले, मस्त अशा त्याच्या 4 फोडी झालेल्या आहेत। मी इथं वांगे कट करून पाण्यामध्ये डीप करून ठेवलेले आहेत। तोपर्यंत आपला मसाला सुद्धा छान असा थंड झाला आहे। तर आता आपण काय करायचं, कांद्याचं जे शेंडी आणि देठ असतो तो फक्त कट करून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही साईडचा जे खराब पार्ट असतो तो काढून घ्यायचा। एवढंच काढायचं आहे, बाकीचं काळावरची स्किन काढायची गरज नाही। मी तर काढत नाही, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही काढली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही। तर इथं टोमॅटोची स्किन काढून घेत आहे, जी काळ्या कलरची आहे ती भाजलेली, आणि ती सुद्धा डायरेक्टली आता इथं मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतला आहे। याला मी फोडत वगैरे बसले नाही, हे मिक्सरमध्ये इझिली बारीक होऊन जातं। आता हे सगळं मी इथं खोबरं लसूण आलं टाकून घेतलं, असंच याला एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरमधून। नंतर याच्यामध्ये एक मूठ भरून कोथिंबीर टाकायची, याच्यामध्ये 1 टीस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे, अर्धा टीस्पून गरम मसाला टाकला, आणि जो तुम्ही रेग्युलर भाजीला मसाला किंवा मिरची पावडर वापरता ती इथं 1 टीस्पून टाकून घ्यायची आहे, म्हणजेच 1 चमचा टाकायची। आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाव टीस्पून हळद टाकायची आहे। तर मी इथं सगळे मसाले मिक्सर जारमध्येच ॲड केले आहेत, त्यामुळे नंतर काही टेन्शन नाही की आपल्याला हे ॲड करायचं ते ॲड करायचं, सगळं एकदाच याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर एकदा मिक्सरमधून बिना पाण्याचं फिरवून घेतलेलं आहे। आता हे सगळे मसाले मी एवढ्यासाठी टाकले की आपल्याला हा मसाला डायरेक्टली वांग्यामध्ये भरायचा आहे, त्यामुळे मी इथे सगळे मसाले मिक्सर जारमध्येच टाकून घेतलेले आहेत फिरवून, म्हणजे मग आपल्या वांग्यामध्ये जो आपण मसाला भरू त्याच्यामध्ये सुद्धा हा सगळा सुक्या मसाल्यांचा फ्लेवर यावा म्हणून मी इथं टाकून घेतले। आता इथं वांग्यामध्ये हा मसाला भरून घेतला आहे मी, पाहू शकता तुम्ही। तर इथं चमच्यानेच भरला आहे, तुम्ही हाताने भरायचं असेल तुम्हाला तर तुम्ही हाताने सुद्धा भरू शकता, पण म्हटलं चमच्यानं जमतंय तर चमच्यानं भरूया। तर आता सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आणि जो राहिला आहे मसाला तो आपल्याला लागणार आहे पुढे भाजीसाठी। तर इथं कढाईमध्ये 2 मोठे चमचे मी इथं तेल टाकून घेतलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकता। याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं टाकायचे, जिरं छान असे तडतडले की मग त्याच्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि नंतर मग आपल्याला इथं वांगी टाकून घ्यायची आहेत। आता वांग्याला बिलकुल हात वगैरे लावायचं नाही किंवा चमचाही लावायचं नाही, हे असेच आपल्याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती 1 मिनिटासाठी ठेवायचे आहे, फक्त 1 मिनिट, जास्त बिलकुल वेळ नाही ठेवायचा। आणि गॅसची फ्लेम सुद्धा एकदम पूर्णपणे लो ठेवायची, मंद आचेवर आपल्याला 1 मिनिट स्टीम करून घ्यायची म्हणू शकता तुम्ही। 1च मिनिटासाठी फक्त त्याला पलटून घ्यायचं, पुन्हा आणखी 1 मिनिट आपण झाकण ठेवून त्याला तसं स्टीम करून घेणार आहोत। याने काय होतं, आपल्या वांग्यामध्ये ना खूप छान असा तेलाचा आणि मसाल्यांचा फ्लेवर एकदम मस्त असा येतो, एक स्मोकी फ्लेवर येतो।
तर नक्की अशी ही ट्रिक वापरून पहा किंवा करून पहा. भाजी कशी लागते हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. आता हा जो राहिलेला मसाला आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतला आणि आता मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त असं अगोदर परतून घेऊया आपण मसाला. आणि आता काय होतं, जवळपास एवढ्या प्रोसेसमध्ये आपण परतवताना 40 ते 50% आपले वांगे जे आहेत ते कुक झालेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत. आणि तेल सुटायला लागलं मसाल्याला की मग याच्यामध्ये गरम करून पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथं मी थोडीशी आज पातळ ग्रेव्ही बनवत आहे, म्हणजे पातळ भाजी बनवत आहे, त्याच्यासाठी मी इथं जास्तीचं पाणी ॲड केलं आहे. तर आपलं काळ्या मसाल्याचं हे वांग तयार झालं आहे. पाहू शकता एकदम मस्त असं ब्लॅक ग्रेव्ही तयार झाली आहे. शक्यतो गरमच पाणी टाकायचं भाजी बनवताना. थंड पाणी टाकल्यानंतर भाजीला तरी बिलकुल येत नाही. म्हणून कधीही भाजी पातळ भाजी बनवताना किंवा कुठलीही भाजी बनवा त्याच्यामध्ये गरम पाणी करूनच टाकायचं. आता छान अशी एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आणि त्याच्यावरती असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि आपल्याला मस्त असं वांग शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आता मस्त असं एक 7 ते 8 मिनिटांमध्ये वांग शिजलेलं आहे. पाहू शकता तरीसुद्धा किती मस्त आलेली आहे आपल्या भाजीला. भाजीचं टेक्स्चर जे आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. तर आता आपली भाजी रेडी झाली आहे. याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली. आणखीन एक 2 ते 3 मिनिट आपण याला उकळू दिलेलं आहे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आणि मग नंतर गॅस बंद करायचा आहे. पाहू शकता मस्त असं भाजीचं आपलं टेक्स्चर झालेलं आहे. आता इथं आपण सर्व केलेली आहे भाजी. तर मला सगळ्यात शेवटी जेवताना आठवण आली, कारण मी रात्रीच्या जेवणासाठी ही भाजी बनवलेली. मला वाटलं मी सर्व केलेली दाखवलीच नाही, म्हणून मग मला सगळ्यात लास्टला जेवताना मला आठवण आली, तेव्हा मी जेवायला बसल्यानंतर ताट दाखवलं आहे. कारण ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त असा हा काळ्या मसाल्याचा बेत झालेला आहे वांग्याच्या भाजीचा. मस्त कोशिंबीर आहे, शेपूची भाजी आहे, भात आहे, एकदम मस्त असा बेत आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत.